केस गळती कमी करून केसांची दुपटीने वाढ होण्यासाठी फक्त एकदा हा उपाय करून बघा, कारण यामध्ये असलेलं सल्फर तुमच्या केसांच्या मुळांना स्ट्रॉंग बनवतं आणि यामुळे केस गळती आपोआप कमी व्हायला लागते. स्काल्पवर हा रस लावल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन वाढतं, ज्याच्यामुळे नवीन केस अगदी झपाट्याने वाढतात. जर तुमचा याच्यावर विश्वास बसत नसेल तर आज मी तुम्हाला प्रूफसुद्धा शेअर करणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतः बघू शकाल केसांची माझी गळती कमी होऊन नवीन बेबी हेअर ग्रोथ झाली आहे. केस अगदी लांबसडक दाट दिसायला लागलेत. सुरुवातीला खरं तर मलाही याच्यावर विश्वास बसत नव्हता, पण जेव्हा खरोखर विश्वास ठेवून मी काही दिवस हा उपाय ट्राय केला आणि त्याच्यानंतर इतके छान रिझल्ट मला बघायला मिळाले. आणि म्हणूनच इतका साधा सोपा उपाय मी आज तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते, जेणेकरून तुमचेसुद्धा केस भरपूर पातळ झालेत, विरळ झालेत, केस गळून गळून आता टक्कल पडेल की काय अशी भीती तुम्हाला वाटायला लागली असेल ना, तर अजिबात काळजी करू नका, कारण आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओमध्ये मी सगळी प्रोसेस A to Z तुमच्यासोबत डिटेलमध्ये शेअर केलेली आहे, की हा हेअर पॅक कसा बनवायचा, कसा लावायचा, काय काळजी घ्यायची, या सगळ्या गोष्टी मी शेअर केलेल्या आहेत, जेणेकरून तुमचीसुद्धा केस गळती कमी होऊन केसांची वाढ व्हायला मदत होईल. तर चला, अतिशय साधा सोपा 100% ट्रायल आणि टेस्टेड हा घरगुती उपाय आहे. त्याच्यासाठी आपल्या किचनमधली एकच वस्तू आपल्याला वापरायची आहे, ती म्हणजे कांदा. आता कांद्याचा दररोज आपण जेवणासाठी वापर करतो, तर त्याच कांद्याचा वापर आपण आपल्या केसांची गळती कमी करून केसांची वाढ करण्यासाठी करणार आहोत. आता शक्यतो आपल्याला इथे लाल कलरचा कांदा जो आहे तो घ्यायचा आहे, कारण याच्यामध्ये ना सल्फरचं प्रमाण जास्त असतं आणि तेच आपल्या केस वाढीसाठी भरपूर आवश्यक असतं. आता इथं मी एका वेळेसाठी पुरेल इतकाच हा घरगुती उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे, पण तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हे जास्तसुद्धा बनवून ठेवू शकता. आता एका वेळेच्या यूजसाठी मी मीडियम साईजचा एक लाल कांदा घेतलेला आहे. त्याची साल आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायची आणि त्याच्यानंतर या कांद्याचा आपल्याला पाहिजे रस. आता इथे ना तुम्ही कांदा बारीक कट करून मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून रस घेऊ शकता, किंवा अशा सोप्या पद्धतीनं किसणीवर कांदा किसून आपल्याला त्याचा रस घ्यायचा आहे. आता दोघांपैकी जी पद्धत तुम्हाला सुटेबल वाटेल ती तुम्ही वापरू शकता. आता इथं आपण लाल कांदा घेतला आहे, तो भरपूर जास्त तिखट असतो, त्यामुळे तो किसतानासुद्धा डोळ्यातून भरपूर पाणी येतं, कारण त्याच्यामध्ये असलेलं सल्फर. आणि हाच कांदा आपल्या केसांसाठी भरपूर फायदेशीर आहे. आता इथं तुम्ही बघू शकता हा कांदा ना मी व्यवस्थित किसून घेतला आहे आणि त्याच्यानंतर आता हा एवढा किसलेला कांदा जो आहे त्याचा आपल्याला रस काढून घ्यायचा आहे, जो माझ्या एका वेळेच्या या उपायासाठी मला भरपूर व्यवस्थित पुरणार आहे. आता मार्केटमध्ये ना तुम्ही बघितलं असेल, हेअरफॉल कंट्रोल करण्यासाठी ओनियन हेअर ऑइल, सिरम, हेअर पॅक हे सगळं काही उपलब्ध आहे, कारण ना मोठमोठे ब्रँड्ससुद्धा याच आपल्या घरगुती नैसर्गिक गोष्टींचा वापर करून त्यांचं प्रोडक्ट मार्केटमध्ये लॉन्च करतात आणि आपण ना या गोष्टी घरच्या वापरायचं सोडून मार्केटमधून ते विकत घेतो. तर असो, चला, आता हा कांद्याचा रस जो आहे तो पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि आपल्या केसांमध्ये ब्लड सर्क्युलेशन ॲक्टिवेट करतो. त्याच्यामुळे आपल्या टाळूमध्ये जर काही खाज असेल, इन्फेक्शन असेल, हे कमी होतं आणि आपल्या केसांची मुळं भरपूर मजबूत व्हायला मदत होते आणि त्यामुळे खरं तर आपली केस गळती कमी होऊन केस वाढायला लागतात. आता या कांद्याच्या रसाबरोबर आपल्याला याच्यामध्ये 2 गोष्टी अजून ॲड करायच्या आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही बघू शकता इथं 2 चमचे पुरेल इतका कांद्याचा रस आपण काढून घेतलेला आहे. आणि केस आपलं पातळ होण्याचं किंवा गळण्याचं मुख्य कारण म्हणजे आपलं, जर तुम्हाला काही औषधं वगैरे चालू असतील तर त्याचे साईड इफेक्ट, लेडीजमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स, याच्यामुळे सुद्धा भरपूर केस गळती होते, किंवा आजकाल प्रत्येकाचं लाईफस्टाईल बदललेलं आहे, झोपेच्या वेळा बदललेल्या आहेत, कामाचा स्ट्रेस असतो, या सगळ्या गोष्टींच्याकडे सुद्धा जर तुम्ही लक्ष दिलं आणि सोबतच हे घरगुती उपाय केले तर तुम्हाला रिझल्ट ना भरपूर लवकर आणि 100% मिळतील. तर असो, चला, आता हा साधारण 2 चमचे इतका रस जो आहे, फ्रेश कांद्याचा रस मी घेतलेला आहे, अगदी व्यवस्थित लालसर कलरचा दिसतोय, कारण याच्यामध्ये भरपूर सल्फर आहे आणि हे भरपूर जास्त प्रमाणात आपल्या केसांना पोषक ठरण्यासाठी इथे आपल्याला ॲड करायचं आहे, ते म्हणजे खोबरेल तेल. आता खोबरेल तेल प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असतं, स्वस्तामध्ये असतं आणि केसांना छान मॉइश्चराईज ठेवतं, यासाठी खोबरेल तेल घेतलेलं आहे. जर तुमचे लो पोरोसिटी हेअर असतील तर तुम्ही खोबरेल तेलाच्या ऐवजी बदाम तेलसुद्धा वापरू शकता, त्याचासुद्धा तुमच्या केस वाढीसाठी फायदाच होणार आहे. आणि जर तुम्हाला कळत नसेल की खोबरेल तेल वापरायचं की बदाम तेल वापरायचं, तर तुम्ही दोन्ही तेल एकत्र करून वापरले तरीसुद्धा तुम्हाला खूप चांगले बेनिफिट मिळतील. आणि जर तुम्हाला याच्यापेक्षाही जास्त बेनिफिट हवे असतील, म्हणजे केसांच्या सगळ्याच समस्या संपवायच्या असतील, तर अशा प्रकारे घरगुती बनवलेलं जे तेल असतं ते आपण कस्टमाइज पद्धतीनं बनवतो, आपल्या केसांच्या गरजेनुसार आणि आपल्या समस्येनुसार आपण हे तेल बनवलेलं आहे. हे तेल तुम्ही या कांद्याच्या रसाबरोबर वापरा, बघा तुम्हाला 100% याचा फायदा मिळेल, कारण मी सुद्धा माझ्या केसांसाठी याच पद्धतीने वापरते. तर चला, आता साधारणतः 1 ते 2 चमचे इथं घरगुती बनवलेलं तेल आहे, तर ते मी इथं वापरणार आहे.
आता हे तेल आणि कांद्याचा रस व्यवस्थित आपल्याला छान पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून कांद्याचा रस आणि तेल छान पद्धतीनं ॲक्टिवेट होईल. आता त्यानंतर आपल्या केसांना मॉइश्चराईज ठेवण्यासाठी सोबतच उन्हाळ्यामध्ये केसांमध्ये भरपूर चिकटपणा असतो, ओलसरपणा येतो, घामाचा वास यायला लागतो. हे सगळं कमी करून केस मॉइश्चराईज हायड्रेट ठेवण्यासाठी मी इथं घेणार आहे ॲलोवेरा जेल. ॲलोवेरा जेल पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही जर तुम्हाला वापरायचं नसेल तर स्किप करू शकता, पण मी माझ्या केसांसाठी वापरते, खूप चांगला रिझल्ट मिळतो त्याचा. आता इथं 1 चमचा इतकंच ॲलोवेरा जेल घेतलेला आहे. आता तुमच्याकडे प्लांट बेस ॲलोवेरा जेल असेल तर ते सुद्धा मिक्सरवर तुम्ही बारीक करून त्याची पेस्ट जी आहे ती वापरू शकता, किंवा मी जसं मार्केटमधलं वापरलं आहे ते सुद्धा तुम्ही वापरलं तरीसुद्धा चालेल. आता या 3 गोष्टी आपल्याला छान पद्धतीनं मिक्स करून घ्यायच्या आहेत. साधारण 2 ते 3 मिनटं आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे, जेणेकरून त्या एकमेकांमध्ये छान डायल्यूट होतील आणि ॲक्टिवेट होतील. आणि जितके तुम्ही जास्त मिक्स कराल तितका हा हेअर पॅक जो आहे तो खूप इफेक्टिव्ह होईल आपल्या केसांच्या वाढीसाठी. आता छान पद्धतीनं तुम्ही बघू शकता याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एकत्र छान मी मिक्स करून घेतलेल्या आहेत. आता हा कांद्याचा रस जो आहे, तुम्हाला बेस्ट रिझल्ट हवे असतील तर आठवड्यातून 2 वेळा किंवा आठवड्यातून 3 वेळा ही प्रोसेस तुम्ही अप्लाय करू शकता. हा कांद्याचा रस तुम्ही तुमच्या टाळूवरती व्यवस्थित लावायचा आहे, हलक्या हातानं मसाज करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला हेअर वॉश करायचा आहे. खूप चांगले रिझल्ट तुम्हाला मिळतील. तर अशा पद्धतीनं आता ह्या अप्लाय करण्यासाठी तुम्ही जसं आपण तेल लावतो त्या पद्धतीनं तुम्ही केसांचं पार्टेशन करून हा रस आहे तो आपल्या केसांच्या मुळाशी आपल्याला अप्लाय करायचा आहे. हेअर लेंथवर अप्लाय नाही केला तरीसुद्धा चालेल, फक्त केसांच्या मुळाशी म्हणजे आपल्या टाळूवर व्यवस्थित अप्लाय करायचा. शक्यतो आपल्या बोटाने जो आहे आपण ज्या पद्धतीनं तेल लावतो त्या पद्धतीनं तुम्ही हा व्यवस्थित अप्लाय करू शकता, म्हणजे ड्रॉपरच्या ऐवजी तुम्ही बोटांनी व्यवस्थित हे लावून घ्यायचं आहे. आता जर तुमचे केसांमध्ये शाईन हवी असेल, केस चमकदार हवे असतील तर तुम्ही व्हिटॅमिन ईची कॅप्सूलसुद्धा टाकू शकता. ही पूर्णपणे ऑप्शनल आहे, मी सुद्धा वापरलेली नाही, पण तुम्हाला हवी असेल तर तुम्ही वापरू शकता. आता दुसरी पद्धत आहे, म्हणजे बऱ्याच जणींचे केस ना तेल लावल्यानंतर सुद्धा भरपूर गळतात, तर तुम्ही अशा पद्धतीने जो ड्रॉपर येतो त्या ड्रॉपरच्या मदतीने सुद्धा केसांच्या मुळांमध्ये हे जे तयार केलेला हेअर पॅक आहे तो लावू शकता. किंवा तिसरी मेथड आहे, कॉटनच्या मदतीने सुद्धा तुम्ही हा हेअर पॅक केसांमध्ये लावू शकता. आता मी ज्या पद्धतीने लावते त्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर करते. बघा, काही आठवड्यांमध्येच तुम्हालाही तुमच्या केसांमध्ये बेबी हेअर ग्रोथ झालेली दिसेल आणि केस गळतीसुद्धा कमी झालेली दिसेल 100%. तर चला, सगळ्यात अगोदर ना मी इथं केसांमधला जो गुंता आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. व्यवस्थित केसांमधला गुंता काढल्यामुळे केस आपले व्यवस्थित मोकळे होतात आणि आपल्याला हेअर पॅक असेल किंवा तेल असेल ॲप्लिकेशन करणं खूप इझी जातं. त्याच्यानंतर आपल्याला केसांचे छोटे छोटे पार्टिशन करून बोटांच्या मदतीने हे जे तयार केलेला हेअर पॅक आहे कांद्याचा रस तो आपल्याला केसांच्या मुळामध्ये लावायचा आहे आणि हलक्या हातानं मसाज करायचं आहे, जेणेकरून तो आपल्या केसांच्या मुळापर्यंत खोलवर पोषण भेटलं केसांना मिळेल. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे 15 ते 20 मिनटं किंवा तुम्हाला शक्य असेल तर अर्धा तास हे केसांमध्ये तसंच राहून द्यायचं, जेणेकरून त्याचं सगळी पोषक तत्त्व जे आहेत ती आपल्या केसांच्या मुळापर्यंत जाऊन आपले हेअर फॉलिकल्स जे आहेत ती स्ट्रॉंग होतील आणि त्यामुळे आपली केस गळती कमी होईल. तर चला, आता हे मी 15 ते 20 मिनटं इतकंच केसांमध्ये ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला करायचं नॉर्मल हेअर वॉश. आणि हेअर वॉश केल्यानंतर तुम्ही बघाल भरपूर जास्त तुम्हाला कमालीचे रिझल्ट बघायला मिळतील आणि काही आठवड्यातच. आता रिझल्ट प्रत्येकाला वेगवेगळा येतो, तर तुम्हालाही कुणाला 1 महिन्यात येईल, कुणाला 2 महिन्यात येईल, पण रिझल्ट नक्की मिळेल. तर चला मैत्रिणींनो, हेअर वॉश केल्यानंतर तुम्ही बघू शकता माझीसुद्धा केस गळती भरपूर प्रमाणात कमी झालेली आहे. त्यासाठीच हा साधा सोपा उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तुम्हालासुद्धा याचा नक्की फायदा होईल. तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि हो, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.